हाय फ्रेंड, वेलकम माय मिनी ब्लॉग। आज मी चालली आहे अलिबागमधील वर्सोली आणि रामेश्वर मंदिरमध्ये। अलिबागमध्ये आल्यानंतर जर तुम्ही बीचला गेलात नाही तर मग काय फायदा। माझ्या घरापासून अर्ध्या तासावर सर्व बीचेस आहेत आणि बघा काही वेळातच मी बीचला पोचलेसुद्धा। वर्सोली बीच हे एवढं शांत आहे आणि स्वच्छ आहे। अलिबागमधील सर्वात सुंदर बीच म्हणून वर्सोली बीचच मानलं जातं। आणि तिथे गेल्यानंतर सकाळी बघा 7 ते 8च्या दरम्यान मी गेलेली आहे। इतकी गर्दीसुद्धा नाही आहे, पण खूप शांत वातावरण आणि एकदम शांत असं वाटतं। खूप सुंदर सुंदर असं तिथे बघायलासुद्धा आजूबाजूचासुद्धा परिसर खूप छान आहे। आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी मी चालते खूप आजूबाजूला कोणी एवढं दिसत नाही आहे। थोड्या वेळासाठी आम्ही थोडेसे व्हिडिओज काढले, फोटोज काढले, थोडा वेळ इकडे तिकडे फिरलो, कारण माणसं जास्त नसल्यामुळे खूप छान आराम एकदम वाटतो आणि एकदम शांत वाटतं। तुम्ही गेल्यानंतर तिथे नक्की भेट द्या। थोड्या वेळातच मी बाहेर आली, मस्त आजूबाजूचा परिसर कवर केला। नंतर तिथेच एक सकाळी काही चहा पण नव्हतं प्यायलेलो। तिथेच एक दादा आहेत, त्यांच्या इथे आम्ही मस्तपैकी लिंबू सरबत प्यायला गेलो। तिथे बघू शकता ते दादांच्या इथे आम्ही लिंबू सरबत प्यायला बसलो आहे। लिंबू सरबत वगैरे प्यायलो आणि आम्ही मग परत रिटर्न आम्ही रामेश्वर मंदिरच्या इथे सकाळी निघालो आहे, म्हणून पटापट सगळं कवर करत होतो। रामेश्वर मंदिरच्या इथे निघालो। हळूहळू पुढे जाताना रामेश्वर मंदिर वर्सोली बीचपासून अर्धा पाऊण तासावर आहे। तुम्ही कधी गेलात तर तुम्ही गुगल मॅप लावून जाऊ शकता। चौलमधला रामेश्वर मंदिरला जाताना हे एक आहे विठ्ठल रखुमाई मंदिर। आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास एंट्री नाही आहे, त्याच्यामुळे मी फक्त रँडमली बाहेरून सगळं कवर केलेलं आहे। विठ्ठल रखुमाई मंदिरच्या इथून आम्ही तसंच पुढे जाता मस्तपैकी ट्रॅफिक कवर करत होतो, कारण तिकडे सगळीकडे रस्त्याची कामं चाललेली आहेत, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक होती। हळूहळू ट्रॅफिक कवर करता फायनली आम्ही रामेश्वर मंदिरच्या इथे पोचलो आहे। बघू शकता तुम्ही रामेश्वर मंदिरचं सुंदर असं दृश्य। रामेश्वर मंदिरच्या इथे आम्ही गेल्यानंतर थोडा वेळ आम्ही गाभाऱ्यामध्ये बसलो। इतकं शांत आणि थंड वातावरण, एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा तिथे वातावरण इतकं शांत होतं की मनाला त्यात ना विश्रांती तिथेच भेटली। आणि मस्तपैकी थोडा वेळ आम्ही तिथे बसलो। नंतर काही वेळासाठी मी थोडेसे फोटोज पण काढले, व्हिडिओज पण काढले, आजूबाजूचा एरिया कवर केला। तिथे खूप छान असे तिथे व्हिडिओज काढायला आहेत, तिथे फोटोज काढायला, तिथे पाण्याचं कुंभसुद्धा आहे। आजूबाजूचं तुम्ही बघू शकता इतकं सुंदर असं दृश्य आहे तिथे की मनाला एकदम शांती वाटते। तुम्ही नक्की ह्या प्लेसला व्हिजिट द्या, मंदिरात जाऊन बघा, खूप छान आहे तिथे। आजूबाजूचा परिसर पण छान आहे। आम्ही तिथे गेल्यानंतर नाश्तासुद्धा केला, खूप भूक लागलेली त्याच्यामुळे, पण तिथे गेल्यानंतर इतकं काही थकवा जाणवलाच नाही की आम्ही एवढा प्रवास करून आम्ही आलो आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर आजूबाजूचा परिसर आहे। तिथे पाण्याचा कुंडसुद्धा आहे, इथे फोटोजसाठी खूप छान जागा आहेत। तुम्ही नक्की व्हिजिट करा या रामेश्वर मंदिरला। चौलमधलं सगळ्यात फेमस रामेश्वर मंदिर आणि 300 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे, त्याच्यामुळे अलिबागला गेल्यानंतर तुम्ही या 2 प्लेसला नक्की व्हिजिट करा। खूप छान अनुभव आहे आणि तुम्हालासुद्धा खूप मस्त वाटेल। थँक्यू फॉर माय वॉचिंग।